90च्या दशकात वाढलेल्या पिढीसाठी WWE म्हणजे फक्त रेसलिंग नव्हतं, ते एक रिच्युअल होतं. अंडरटेकरची एंट्री, रेमिस्टेरियोचा 619 आणि हे WWE नेमकं खरं आहे का? हा प्रश्न आपण मुद्दामून विचारायचोच नाही. चाथा सिनेमा हाच नॉस्टेलिया पकडायला जातो आणि रिंगमध्ये असताना तो जिंकतो. रिंग बाहेर आला आणि सिनेमा थकायला लागतो. डेब्यू डायरेक्टर अद्वैत नायर आणि लेखक सानूप थायकुदम यांचा चाथा WWE प्रेरित ॲक्शन कॉमेडी जॉनरचा सिनेमा आहे. अर्जुन अशोकन, रोशन मॅथ्यू आणि ईशान शौकत यांच्यासह हा सिनेमा कोचीमधल्या इकॉनॉमिकली स्ट्रगलिंग तरुणांची एक रेसलिंग फ्रँचायझी उभं करण्याची गोष्ट आहे. ॲम्बिशन मोठे आहेत, एक्झिक्युशन अनइव्हन. याच्या प्रिमायसेसबद्दल बोलायचं झालं तर 3 भाऊ 3 वेगवेगळ्या दिशांना गेलेलं आयुष्य. लिटल म्हणजे ईशान शौकत. काही वर्षाला तो कोचीला परत येतो, पण एक प्लॅन घेऊन. त्याला कळतं की त्याचा मोठा भाऊ वेट्री म्हणजे रोशन मॅथ्यू जेलमध्ये आहे. त्याला कळतं की त्याचा मोठा भाऊ वेट्री म्हणजे रोशन मॅथ्यू हा जेलमध्ये आहे आणि वेट्रीची मुलगी रोज ही सॅव्हियो म्हणजे अर्जुन अशोकनकडे वाढते. याच काळात WWEच्या वेड्यातून एक त्याच्या डोक्यात आयडिया जन्मला येते. कोचीमध्ये एंटरटेनमेंट रेसलिंग लीग सुरू करण्याची. नाव पॉवर हाऊस, मंत्र चाथा म्हणजे डू ऑर डाय. हा सिनेमा ट्रॅफिकची आठवण करून देतो. मल्टिपाय कॅरेक्टर्स, रिअल टाईम अर्जन्सी, ह्युमॅनिटी अँगल. पण WWE इटसेल्फ आपल्याला काय शिकवतं? स्क्रिप्टेड केऑस वर्क्स ओनली इफ द स्क्रिप्ट इज स्ट्रॉंग. इथे चाथा अडखळतो. फिल्मच्या प्लॉटबद्दल बोलायचं झालं तर पॉवर हाऊस सुरू होतं. स्ट्रगल्स, लोकल गुन्स, पॉलिटिशियन्स आणि बिझनेस इंटरेस्टेड या रिंगमध्ये कॅरेक्टर तयार होतात. कदल कोंबन, भस्मासुरम आणि नायट्रो किली. इंटरवल ब्लॉकमध्ये लिटल आणि सेव यांच्यातील एक्सटेंड रेसलिंग मॅच म्हणजे हा सिनेमा नेमका काय होऊ शकला असता याचं बेस्ट एक्झाम्पल आहे. म्युच्युअल क्यूज, ब्रिदिंग स्पेस, इनहॅलर मुवमेंट, स्वीट चेन म्युझिक आणि चोक स्लॅम हा WWE आहे आणि हा सिनेमा इथे जिवंत होतो. पण रिंग बाहेर वेट्री सॅव्हियरचं मिसअंडरस्टँडिंग, विलन चेरियनचा मॅनिप्युलेशन आणि फोर्स ड्रामा. क्लायमॅक्सकडे जाताना कॉन्फ्लिक्ट प्रेडिक्टेबल होतो आणि याचं इमोशनल पे ऑफ आपल्याला येतच नाही. रायटिंग आणि स्टोरी टेलिंगबद्दल बोलायचं झालं तर चाथा यात सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा रायटिंगचा आहे. यातले सीन इंडिव्हिज्युअल इंटरेस्टिंग आहेत, पण ते कोहेसिव्ह नाहीत. यातले डायलॉग जरा वीक आहेत. कोची स्लँग थोडा फोर्स वाटतो. वेट्रीचं कॅरेक्टर स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकत नाही. तो प्लॉटच्या गरजेनुसार फिरल्यासारखा वाटतो. यातलं पोलिसचं कॅरेक्टर हे इनरिलिव्हंट वाटतं. यातलं कॉन्फ्लिक्ट स्टेक्स शॅलो आहे. हा सिनेमा ड्रामा आणि रेसलिंगला इक्वल वेट देतो, पण ड्रामाला इमोशनल स्पिन देत नाही. यातल्या परफॉर्मन्सबद्दल बोलायचं झालं तर अर्जुन अशोकन म्हणजे सॅव्हियो हा सबसे सॉलिड परफॉर्मन्स आहे. त्याचा ॲक्सेंट हा नॅचरल आहे. फिजिकली तो कन्व्हिन्सिंग वाटतो आणि रिंगमध्ये ॲब्सोल्यूट कमांड वाटतं. रोशन मॅथ्यू म्हणजे वेट्री या कॅरेक्टरमध्ये इंटेन्सिटी आहे, फायर आहे, पण कॅरेक्टर पुअरली रिटर्न असल्यामुळे तो फुलत नाही. ईशान शौकत म्हणजे लिटल हा फिजिकल डिमांडिंग रोलमध्ये परफेक्ट वाटतो. रिंगमध्ये इम्प्रेसिव्ह आहे, पण ड्रामामध्ये अंडर रिटर्न वाटतो. हा सिनेमा फाऊंड फॅमिली, ब्रदरहूड आणि परफॉर्मन्स वर्सेस रिॲलिटी याबद्दल बोलायचा प्रयत्न करतो, पण या सगळ्यात WWEचं कोर मात्र तो विसरतो. इमोशन इज द रिअल स्पेक्टेकल. इथं इमोशनल सांगितलं जातं, पण दाखवलं जात नाही. चाथा असा सिनेमा आहे जो रिंगमध्ये असताना फुल्ली अलाइव्ह असतो आणि रिंग बाहेर पडल्यावरती इमोशनली डेड होऊन जातो. WWEच्या मूव्ज कॉपी करता येतात, पण WWEच्या स्टोरी टेलिंगचा सेन्स कॉपी करता येत नाही. हे हा सिनेमा बघितल्यावर आपल्या लक्षात येतं. चाथा हा एक किलर चोक्सलॅन मारतो आणि मग स्वतःच फॉल होतो. हा सिनेमा नॉस्टॅल्जियामुळे आपल्या लक्षात राहील आणि काही फाईट्समुळे आपण एन्जॉय पण करू, पण आठवणीत राहणार नाही. कारण आठवणीत राहण्यासाठी फक्त स्टाईल पुरेसा नसतो, स्क्रिप्ट लागते आणि हार्ट लागतो. मी आहे समीर बंजारी आणि हा होता पिक्चरवरचा फिल्म रिव्ह्यू. पुढच्या रिव्ह्यूमध्ये असंच भेटू. तोपर्यंत डू ऑर डाय नाही, राईट ऑर रिराईट.